नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 22 आहे। याच्यामध्ये आपण काय केलंय तर जीकेच्या एकूण 20 प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि या 20 प्रश्नापासून आपण काय करतो 50 ते 60 प्रश्न या ठिकाणी तयार करतो। आणि हे जीकेचे 20 प्रश्न आपण कोणते घेतले आहेत तर जे टीसीएसने परीक्षेमध्ये विचारले आहेत असेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। आता तुम्हाला टीसीएसने विचारलेल्या प्रश्नांचाच का अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा मुख्य सेविका असेल तर याची परीक्षा कोण घेणार आहे तर टीसीएस घेणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघा, डॅश अभियान 2019-20 पासून समूह विकास पद्धतीद्वारे महाराष्ट्र राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राबवण्यात येत आहे। आता काय विचारलंय की खालीलपैकी कोणतं अभियान 2019-20 पासून महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे तर कोणतं डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान। आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान कधीपासून राबवण्यात येत आहे तर 2019-20 पासून राबवण्यात येत आहे। त्याच्यानंतर कशा पद्धतीने राबवण्यात येत आहे तर समूह विकास पद्धतीने राबवण्यात येत आहे। ठीक आहे, समूह विकास म्हणजे काय, गट स्थापन करण्यासाठी। आणि याचा उद्देश काय आहे बरं हे राबवण्याचा तर पहा, सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी। कोणत्या राज्य सरकारचे अभियान आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारचं अभियान आहे। म्हणजे पहा काय काय लक्षात ठेवायचं आहे, एक तर अभियानाचं नाव, अभियानाची सुरुवात काय झाली, कशा पद्धतीने राबवायचं आहे, कोणत्या राज्याचं अभियान आहे आणि उद्देश काय आहे। ठीक आहे, सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचा प्रश्न बघूया। आता हे सगळं सांगितलं मी, सुरुवात सांगितलं आहे। ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, ह्या अभियानासाठी मुख्यालय कुठं ठरवलंय तर ते अकोल्याला ठरवलं आहे। या अभियानाचा कार्यकाल किती आहे, एकूण 4 वर्षाचा कार्यकाल आहे। आणि याच्यामध्ये काय करायचं बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे जे जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत अशा जिल्ह्यामध्ये काय 500 गट स्थापन करायचे आहेत। आता हे गट कोणाचे स्थापन करायचे आहेत, शेतकऱ्याचे। आणि या 500 गटामध्ये काय करायचे 4 वर्षामध्ये मिळून 100 कोटी खर्च करण्याची अपेक्षित आहे। ठीक आहे, मग प्रति गटाला किती एकर जमीन देणार आहेत या ठिकाणी, प्रति गट 50 एकर जमीन, याप्रमाणे एकूण 25,000 एकर क्षेत्रावरती हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 2 नंबर, कोळीढोर जमातीच्या वसाहती डॅश म्हणून ओळखल्या जातात। कोणाच्या, कोळीढोर ही जी जमात आहे यांच्या वसाहती काय म्हणून ओळखल्या जातात असं विचारलंय। मग काय म्हणतात यांच्या वसाहतीला तर यांच्या वसाहतीला वाडी म्हणतात। त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की कोळीढोर ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते। मग पहा, ही मुख्यतः महाराष्ट्रात, त्याच्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यामध्ये ही जमात आढळते। या जमातीचे मुख्य गट आहेत, यांच्यात काही गट आहेत। मग कोणकोणते गट आहेत बघा, ढोर कोळी, मल्हार कोळी आणि सोनकोळी, त्याचबरोबर महादेव कोळी, हे सुद्धा 4ही लक्षात ठेवायचे। त्याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात। ठीक आहे, पुढचा तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारताचे उत्पादन प्रमाणीकरण मानक नाही असं विचारलंय। आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठलंही उत्पादन घेत असाल तर त्याच्यावरती काय असतं, एक उत्पादन प्रमाणीकरणाचं एक मानक असतं, म्हणजे काहीतरी त्याच्यावर चिन्ह असतं, एक मार्क असतं, म्हणा ISI असतं, म्हणा FPO असतं किंवा ISO असतं। पण याच्यात काय विचारलंय, भारताचं कोणतं नाही असं विचारलंय। मग भारताचं कोणतं नाही याच्यामध्ये ISO हे भारताचं नाही आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, ही ISO ही काय आहे, एक आंतरराष्ट्रीय मानक विकास संस्था आहे, म्हणजे जागतिक स्तरावरची संस्था आहे। हिची स्थापना कधी करण्यात आली 1947 ला। सदस्य देश 167 आहेत आणि मुख्यालय कुठं आहे, जिनिवा या ठिकाणी आहे। बाकीचे जे आहेत पहा, ISI मार्क, FPO मार्क, एग मार्क हे काय आहेत, भारताचे आहेत। आणि ISO हे काय आहे, जागतिक दर्जाचं मानक आहे, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, मग तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल ISO प्रमाणित शाळा असते, ISO प्रमाणित दवाखाने असतात। मग हे ISO कोणतं मानक आहे तर हे जागतिक दर्जाचं मानक आहे। पुढचा प्रश्न बघूया 4 नंबर, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठं झाली तर ही नागपूर जिल्ह्यामध्ये झाली। आता सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती भरपूर प्रश्न विचारता आहेत, म्हणून तुम्हाला जास्त तयारी करायची। मग स्थापना कधी झाली, 27 सप्टेंबर 1925 ला। 1925 लक्षात ठेवायचं। आणि संस्थापक कोण होते
KB हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार संस्थापक होते हे पण लक्षात ठेवा. यांच्यावरती पण प्रश्न विचारलाय, कधी झाली याच्यावरती पण विचारलाय, कुठं झाली याच्यावरती पण विचारलाय, आणि सध्या मुख्यालय कुठं आहे याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. म्हणजे सध्या मुख्यालय कुठं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, तर ते नागपूर या ठिकाणीच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की याच्यामध्ये काय तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने विचारलेले अतिशय IMP असे 10,000 प्रश्न काय होतील, उत्तरासहित भेटतील. आता हे प्रश्न TCSने विचारलेले आहेत म्हणून हे काय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्ये आपण काही नोट्स पण प्रोव्हाइड करतोय, अतिशय IMP अशा नोट्स देतोय पहा. मग याच्यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील पहा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर आपल्या ऑफरनुसार तुम्ही जर आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 9689141630. पुन्हा एकदा सांगतो 9689141630 हा आपला काय गुगल पे फोनपेचा नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 149 रुपये पे केले त्याचा एक काय करायचं मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला कुठं शेअर करायचा आहे, तर हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5 नंबर, शहाजहानच्या कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदांचे फारसी भाषेत भाषांतर केले. मग कुणी केलं होतं, तर दारा शिकोह हा जो शहाजहानचा मुलगा होता याने काय केलं होतं बघा, हे जे उपनिषद आहेत या उपनिषदांचं भाषांतर केलं होतं. मग ते कोणत्या भाषेत भाषांतर केलं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या भाषेमध्ये भाषांतर केलं होतं त्यांनी, फारसी भाषेमध्ये. कशाचं भाषांतर केलं, उपनिषदाचं. किती उपनिषदाचं, 50हून अधिक म्हणजे 50 पेक्षा जास्त उपनिषदाचं केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कोणाचा मुलगा होता, तर हा शहाजहानचा मुलगा होता. कोण, दारा शिकोह. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. आणि हे कशासाठी केलं तर त्यांनी पहा, तर इस्लाम आणि हिंदू धर्म यांच्यातील समान गुरु भाषा काय शोधण्यासाठी तो प्रयत्न करत होता. कोण, दारा शिकोह. आणि या ध्येयासाठी त्यांनी काय केलं होतं, 50 उपनिषदांचं संस्कृतमधून फारसी भाषेत अनुवाद केला होता. मग उपनिषद कोणत्या भाषेत आहेत, संस्कृतमध्ये आहेत. यांनी कोणत्या भाषेत त्यांचं ट्रान्सफर केलं, फारसी भाषेमध्ये. कधी केलं, 1657ला. सगळं लक्षात ठेवायचं मित्रांनो, सगळं. कारण परीक्षेमध्ये जशाच्या तसे प्रश्न विचारले त्याच्यावरती. जर तुम्ही आपले TCSचे 10,000 प्रश्न पाहिले ना तर त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की TCS काय करतंय, तेच प्रश्न काय करतंय, पुन्हा पुन्हा रिपीट करतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. किती कॉमन प्रश्न होता. आर्य समाजाची स्थापना कधी झालेली आहे, तर ही 1875ला झालेली आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, आर्य समाजाची स्थापना, आता तुम्हाला तारखेसहित याच्या अगोदर प्रश्न विचारलेला. मग आर्य समाजाची स्थापना कधी झाली, 10 एप्रिल 1875. तारीख पण लक्षात ठेवा, तारखेवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली असं विचारलं जातं. मग कुठं झाली होती, तर ती मुंबई या ठिकाणी. आर्य समाजाचे संस्थापक कोण होते, हाही प्रश्न विचारलेला आहे. मग संस्थापक कोण होते, तर स्वामी दयानंद सरस्वती हे काय होते, आर्य समाजाचे संस्थापक होते. आर्य समाजाची स्थापना करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता, तर शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा या सगळ्या उद्देशाने त्यांनी काय केली होती, आर्य समाजाची स्थापना केली होती. कधी केली होती, 10 एप्रिल 1875ला. कुठे केली होती, मुंबईला. परंतु त्याच्यानंतर आर्य समाजाचं मुख्य ठिकाण कोणतं बनलं, लाहोर. कारण का, तर मुंबई किंवा महाराष्ट्रातील सनातनींनी त्यांना काय केला होता, विरोध केला होता. म्हणून त्यांनी 2 वर्षानंतर काय केली, लाहोर इथं आर्य समाजाची शाखा खोलली
आणि तेच यांचं काय झालं होतं, महत्त्वाचं केंद्र बनलं होतं. पुढचा प्रश्न 7 नंबर, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहा, पुन्हा 2 विधानं दिलेत आणि दोन्हीपैकी कोणतं विधान सत्य आहे म्हणजे बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारले. मग पहिलं विधान बघू. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग व्यक्तीची संख्या होती. विधान बरोबर आहे. दुसरं बघू. महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 पासून सर्व जिल्हा मुख्यालये आणि नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन योजना सुरू केली. हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल मित्रांनो. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वाधिक दिव्यांग, आता दिव्यांग म्हणजे कोणते व्यक्ती? तर अपंग व्यक्ती. मग दिव्यांग व्यक्तीची संख्या जास्त असणारं राज्य कोणतं आहे? तर ते उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय सर्वात जास्त दिव्यांग व्यक्ती आहेत. आणि दुसरा क्रमांक कोणाचा लागतो? तर दुसरा क्रमांक तो आपल्या महाराष्ट्राचा लागतो. ठीक आहे. लोकसंख्येमध्ये सुद्धा पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश आहे. आणि दुसरं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. म्हणजे जास्त काही लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला, जसा क्रम आहे तसाच लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर शिवभोजन योजना कधी सुरू झाली हे लक्षात ठेवा. कधी? 26 जानेवारी 2020 पासून सुरू झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, महत्वाचा 8 नंबर. महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहेत? किती वेळ प्रश्न रिपीट करतील काही कळतच नाही. किती राष्ट्रीय उद्यान आहेत? 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. ठीक आहे. पुढचा 9 नंबरचा प्रश्न, हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे मित्रांनो. आता प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? जसाचा तसा प्रश्न रिपीट झालाय. मग कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर वैनगंगा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी पर्याय सुद्धा बदलले नाही मित्रांनो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायचं मला, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या महाराष्ट्रात 2च नद्या आहेत. किती नद्या आहेत? 2च. कोणत्या आहेत पहा? वैनगंगा आणि वर्धा. आता पुढे जाऊन काय होतं, ह्या वैनगंगा आणि वर्धा या दोन्ही नद्या काय येतात? एकत्र येतात आणि त्यांच्यापासून जी नदी तयार होते त्या नदीला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. ठीक आहे. आणि ही प्राणहिता पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? तर ही प्राणहिता पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. म्हणजे प्राणहिता कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. लक्षातच ठेवायचं, सगळं महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा 10 नंबर. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? मग हा कधी सुरू झाला होता? तर हा 3 फेब्रुवारी 1974 ला सुरू झाला होता. आता प्रश्न विचारला जातो की बॉम्बे हाय कशासाठी आहेत किंवा त्या ठिकाणी कशाचं उत्खनन केलं जातं? तर पहा, खनिज तेल व नैसर्गिक वायूचं उत्खनन केलं जातं. आणि हे बॉम्बे हाय कुठं आहे? तर हे अरबी समुद्रामध्ये आहे. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून प्रश्न विचारला होता की बॉम्बे हाय या ठिकाणी भारताने आपली पहिली खनिज तेल विहीर जी खोदली तिला काय नाव दिलं होतं? तर ती कोणती होती खनिज तेल विहीर? सागर सम्राट होती. पहा, खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो, इथं कशाचं उत्खनन केलं जातं? पहा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं. मग प्रश्न विचारला जातो की बॉम्बे हा या ठिकाणचा नैसर्गिक वायू वाहून कोणत्या ठिकाणी आणून साठवला जातो? तर कुठं आणून साठवला जातो? उरण या ठिकाणी आणून साठवला जातो. लक्षातच ठेवायचं. पुढचा प्रश्न बघू. 11 नंबर. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते? हा प्रश्न सुद्धा जशाचा तसा रिपीट झालेला आहे. मग मूकनायक, जनता, समता आणि संदेश. तर यापैकी संदेश हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं नव्हतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वृत्तपत्र लक्षात ठेवा. पहा, मूकनायक आहे, जनता आहे, समता आहे. ठीक आहे. आता हे जे संदेश वृत्तपत्र होतं हे कोणाचं होतं? तर हे अच्युतराव कोलटकरांचं होतं. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षातच ठेवायचं. त्याच्यानंतर मूकनायकची स्थापना कधी झाली किंवा सुरुवात कधी झाली? तारखेसहित प्रश्न आला होता म्हणून लक्षात ठेवायचं. कधी? 31 जानेवारी 1920 ला. बहिष्कृत भारत हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाक्षिक होतं. हे कधी झालं होतं? 3 एप्रिल 1927 ला. जनता वृत्तपत्राचा कधी? 1930 ला. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं का? तर हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर पहा, 1956 ला काय केलं? पहा, जनताचंच नामकरण काय केलं? प्रबुद्ध भारत असं केलं. हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणून मित्रांनो सांगतो, आपण जी प्रत्येक वळ घेतो ना,
ही प्रत्येक वळणावळ काय असते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते, अतिशय उपयुक्त असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 12 नंबर. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? कोणती संकल्पना? तर पाणी पंचायत ही संकल्पना. मग या संकल्पनेचं जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर ते विलासराव साळुंखे यांना ओळखतो. ठीक आहे. मग विलासराव साळुंखे यांनाच का ओळखतो? तर त्यांनी काय केलं होतं पहा, पाण्याचं समान वाटप व्हावे म्हणून काय केलं होता, 30 वर्ष संघर्ष केला होता. आणि त्यांचा जो हा पाण्याचा समान वाटपाचा पॅटर्न आहे हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हा नायगाव पॅटर्न म्हणून ओळखला जातो. प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणाचा नायगाव पॅटर्न आहे? मग नायगाव पॅटर्न कोणाचा आहे? विलासराव साळुंखे यांचा आहे. इथं दुसरा एक प्रश्न आलता की नायगाव पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हा कशासाठी प्रसिद्ध आहे? पाण्याचं समान वाटपाशी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. पुढचा बघा 13 नंबर. भारतीय घटनेच्या डॅश डॅशव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते? कलम 214 नुसार. परंतु आता बघा घटनेत काय सांगितलं होतं? प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असं कुठं सांगितलं होतं? घटनेत सांगितलं होतं. पण सध्या प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय आहे का? तर अजिबात नाही. मग सध्या पहा 2 किंवा अधिक राज्यात काय एकच उच्च न्यायालय. मग त्याच्यासाठी कोणती घटनादुरुस्ती केली ती? 7व्या घटनादुरुस्ती. 7व्या घटनादुरुस्तीने ठरवलं की 2 किंवा अधिक राज्यांना काय होईल? एकच उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली होती या ठिकाणी. ठीक आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपलं मुंबई उच्च न्यायालय आहे. कोणाकोणासाठी आहे ते पहा, महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यासाठी आहे. त्याचबरोबर दादरा नगर हवेली, दीव दमण हा जो केंद्रशासित प्रदेश आहे याच्यासाठी सुद्धा काय आपलंच मुंबई उच्च न्यायालय आहे. ठीक आहे. पुढचा 14 नंबर. अजून एक महत्त्वाचं विचारलं जातं, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार झालेली आहे? कलम 124 नुसार आहे. पुढचा 14 नंबर. पुन्हा रिपीट प्रश्न. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वामध्ये आले? मग कोणतं भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आलं होतं? तर आंध्र प्रदेश. कधी आलं होतं आंध्र प्रदेश? 1953ला. खूप महत्वाचं, याच्यावरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा 15 नंबर. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली होती? मला वाटतं मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की मुस्लिम लीगची स्थापना कुठं झाली होती? ढाका या ठिकाणी झाली होती. कधी झाली होती मुस्लिम लीगची स्थापना? तर ते 1906ला झाली होती. आणि संस्थापक कोण होतं? मुस्लिम लीगचं संस्थापक कोण होतं? तर आगा खान हे मुस्लिम लीगचे काय होते? संस्थापक होते. आणि त्यांना कोणाचा पाठिंबा होता? तर गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटोचा त्यांना काय होता? पाठिंबा होता. ठीक आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली होती? तर ढाक्याचे नवाब जे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली काय झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न बघू 16 नंबर. डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. आता इथं काय विचारलंय? भारतातील सर्वात लांब धरण कोणते असं विचारलंय. मग कोणतं धरण सर्वात लांब आहे? तर हिराकूड धरण भारतामधील काय सर्वात लांब धरण आहे. आता प्रश्न विचारला जातो की हिराकूड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? मग हे कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर हे ओडिसा राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हिराकूड धरण कोणत्या नदीवरती आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या नदीवरती आहे? तर हे महानदीवरती आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात उंच धरण कोणतं? तर हे कोणतं आहे? टेहरी धरण आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे? तर भगीरथी नदीवरती आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठं धरण कोणतं आहे असं विचारलं जातं. भारतामधील सर्वात मोठं धरण मग कोणतं आहे ते? तर ते आहे भाकरा नानगल. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे? तर सतलज नदीवरती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की भाकरा नानगल धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर जलाशयास काय नाव दिलेलं आहे? गोविंद सागर असं नाव भाकरा नानगल धरणाच्या जलाशयास दिलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा. मंगळ, युरेनस, शनी आणि शुक्र. तर यापैकी काय आहे? शनी ग्रहाभोवती काय आहेत? कडी आहेत. मग शनी हा काय आहे? क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा काय मोठा ग्रह आहे. मग पहिल्या क्रमांकाचा मोठा ग्रह कोणता असेल? तर तो गुरु आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर हा जो शनी आहे ज्याला एकूण 62 उपग्रह आहेत आणि 9 स्पष्ट कडा आहेत. आणि हा पृथ्वीच्या किती पट मोठा आहे? तर हा पृथ्वीच्या 95 पट मोठा आहे. याच्यावरती प्रश्न आला होता.
म्हणजे आपल्या 95 पृथ्वी एकट्या शनीच्या बरोबर आहेत. ठीक आहे. पुढचा 18 नंबर, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. मग गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून भारतीय लष्कराने कधी मुक्त केला होता? तर तो 19 डिसेंबर 1961 रोजी. पहा पर्याय क्रमांक 4 हे पहा 19 डिसेंबर 1961 ला. मग प्रश्न विचारला जातो की गोवा पोर्तुगीजांनी कधी जिंकला होता? तर बघा त्यांनी कधी जिंकला होता? 1510 ला जिंकला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस त्याच्यानंतर 1951 ला काय केलं? पोर्तुगीजांनी जाहीर केलं की गोवा, दीव आणि दमण हे काय आहेत? पोर्तुगालचे अविभाज्य भाग आहेत. पोर्तुगालचे अविभाज्य भाग आहेत असं काय केलं? पोर्तुगीजांनी जाहीर केलं. आणि त्यामुळे काय झालं? पहा 1954 पासून गोवा मुक्तीसाठी चळवळ सुरू झाली. मग प्रश्न विचारला जातो गोवा मुक्तीसाठी चळवळ कधी सुरू झाली? तर कधी? 1954 ला सुरू झाली. आणि गोवा मुक्तीसाठी प्रत्यक्ष लष्करी कारवाई कधी करण्यात आली? तर ती 17 डिसेंबर 1961 ला. म्हणजे 2 दिवस चालली म्हणायचं, कारण 19 डिसेंबरला काय झाला? पोर्तुगीजांनी गोव्यावरचा आपला ताबा सोडून दिला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? 51वे सरन्यायाधीश विचारलंय. म्हणजे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? संजीव खन्ना आहेत. कितवे आहेत ते? 51वे आहेत. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यांची नियुक्ती कधी झाली? पहा 11 नोव्हेंबर 2024 ला झाली. मग त्यांच्या अगोदर कोण होते किंवा कितवे असतील? तर त्यांच्या अगोदर 50वे सरन्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. न्यायाधीशावरती भरपूर प्रश्न विचारले जातात म्हणून तुम्हाला सरन्यायाधीश लक्षातच ठेवायचे आहे. ठीक आहे. पुढचा 20 नंबर प्रश्न म्हणजे आपला शेवटचा प्रश्न, सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या डॅश डॅश विभागामध्ये येतो. कॉमन प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय करा? कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. ओके. धन्यवाद मित्रांनो.